हिट इथे मात्र गोल्डन डकचा शिकार झालाय फलंदाज योगेश पाटील. बॅक टू द पॅव्हेलियन. मैदानामध्ये चाललं बघा, लाईन क्रॉसिंग आहे आणि अगदी तुम्हाला झटपट नवीन खेळाडूला मैदानामध्ये जावं लागेल. कालच्या रात्रीपासून आपण ही स्पर्धा पाहता, आजची दुसरी रात्र आणि आज अगदी वेळेवरती आपण इथे स्पर्धा संपन्न करत आहोत. अचूक टायमिंग. आणि उद्या खरं तर मी आयोजकांना विनंती करेन लवकरात लवकर दोन्ही संघांना बोलवा, 6:30 इथे रिपोर्टिंग करा. 6:45 जर चेंडू पडला तर 2 वाजेपर्यंत स्पर्धा संपन्न होईल उद्याच्या रात्रीमध्ये. त्यामुळे आयोजकांना सूचना राहील. खरं तारा संघ लेट आला, 2 रनची पॅनल्टी घेऊन हा संघ मैदानामध्ये उतरला आणि आज तारा संघाने 2 सामने जिंकलेले आहेत या स्पर्धेमध्ये. तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला की चौथ्या येणारी काळ वेळ ठरवेल, कारण या मॅचमध्ये 40 पेक्षा कमी रन झाल्या तर मात्र बाय मिळेल तारा टीमला. हा तारा संघाचं लक्ष राहील या सामन्यावरती आणि ज्याच्या धावा कमी असतील त्याला मात्र पुढचा सामना खेळावा लागेल. विनोद स्पोर्ट्स जय मल्हार वाशिवली या संघासोबत आमचे धाकटी मित्र विनोद आणि बंटी, खरं तर यांचा आम्ही आवाजात उल्लेख करू. त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला हा संघ. बरेचसे प्रेक्षक नवापाड्याचे योगेश त्यांना आपण पाहता, पोपट धाकटी जुईचे आमचे रोहित घरत त्यांना पाहताय. वेगवान बॉल ऑन साइड मध्ये, फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगटी ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल झाला हवाई सफर, इथे आलाय षटकार. आता गोष्ट आहे की थुकायची गोष्ट आहे, कारण खाली तर थुकावं लागतं, थुकलं तर मग खाता कशाला. विमल आपण पाहताय करता व्यसन मुक्ती ही खरं तर काळाची गरज आहे, कारण आजचे तरुण आपण पाहिले व्यसनाधीन जास्त प्रमाणात होऊ लागलेत. आणि खरं तर तुम्हाला निरोगी आयुष्य आणि तुमचा करिअर जर तुम्हाला डेव्हलप करायचं, तुम्हाला या गोष्टींपासून दूर राहावं लागेल. आणि इथे आपण पाहिला षटकार आला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शिवम पाटील. अजून एक लीडिंग एज लागले, बॉल मागे चालला, शॉट फाईन लेगला बीट केलाय, आउटफील्ड फास्ट आहे, भरपूर वेगाने बॉल निघून चाललाय त्या ठिकाणी बाउंड्रीच्या बाहेर. मी मगाशी सांगितलं प्रेक्षकांना आपण थोडं सीमारेषेच्या मागे उभे राहा आणि तिथे आपण पाहताय भरपूर वेगाने फिल्डर बॉल थांबवण्यासाठी गेले. नशीब तिथे अपघात घडलेला नाहीये, परंतु 4 धावा आल्या देवा ग्रुप आवरे टीमला. 4 धावा आल्या, 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 1 षटकार 1 चौकार शिवमच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 10 धावा धाव फलकावते, 1 गडी देखील बाद झाला. योगेश पाटील हा खेळाडू बाद झाला, त्याच्या बरोबरीने ऋषी पाटीलला आपण पाहताय. यॉर्क केला इनसाइड आउट, व्हीसेप मध्ये हा फटका, लॉंग ऑफ मध्ये बॉल चालला, सिंगल पूर्ण केली आहे, दुसरा रनचा प्रयत्न होतोय. गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि इथे आपण पाहता 2 धावा आल्या, 12 धावा स्कोर कार्ड मध्ये लागताना पाहायला मिळतील. 1 गडी बाद 12 अशी ही धावसंख्या. चरणला कमबॅक करावा लागेल. तुम्हाला जितक्या लवकर शिवमला बाद करता येईल तो प्रयत्न करावा लागेल, कारण शिवम मध्ये प्रचंड आक्रमकता, त्याच्याकडे गुणवत्ता ठासून भरली आहे आणि तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अफलातून फलंदाजी करतोय. वैयक्तिक त्याने आतापर्यंत 12 धावा आपल्या संघासाठी केल्या. नेक्स्ट बॉल सेन्सेबल क्रिकेट बघा, लास्ट बॉल आहे, त्या बॉलला हलक्यात ड्राईव्ह केला आणि ड्राईव्ह लेंथ हा चेंडू होता. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. जबाबदारी रिस्पॉन्सिबिलिटी घेणं एक फार महत्वाची गोष्ट असते, ती जबाबदारी त्याने घेतली आहे. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना देवा ग्रुप आवरे संघाची धावसंख्या स्कोर करती लागली 1 गडी बाद 13. डीजे
क्या बात आहे. हे संगीत ऐकलं की प्रत्येकाला ऊर्जा मिळते. शिवमय वातावरण डीजेच्या माध्यमातून त्या ठिकाणी तयार केलं जाते. मूर्तिकेचे पावित्र्य तब राखी येले, स्वराज्य स्वप्न तब साकारी येले, गरजुनिया कैलासी हिंदोत्सव साजरा, शिवराया तुझा आमचा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा आपण मुजरा करूया आणि जाऊया सामन्याकडे. लढावं लागेल मुठभर मावळ्यांना हाताची धरून ज्याने स्वराज्याची निर्मिती केली, 18 पगड जातींच्या लोकांना एकत्र आणलं आणि खरं तर हे स्वराज्य निर्माण झालं. आणि आज या स्वराज्याचे आपण सर्व घटक आहोत. रायगड जिल्हा स्वराज्याची राजधानी, रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील केलवणे गावातील या स्पर्धेचं आयोजन. यावेळेस आपण पाहिला बॅटचा फेस लवकर क्लोज झाला. क्विक ऍक्शन मध्ये पिकअप शॉट केलायचा होता, परंतु गोलंदाज त्या ठिकाणी आहेत. बॉलिंग मार्क मध्ये हितेश म्हात्रे, त्यांचं कौतुक करावं लागेल. धीम्या गतीचा बॉल होता, त्याच्यावरती मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न शिवम पाटील या खेळाडूचा पाहायला मिळाला. आणि त्यानंतर मात्र आपण पाहिला हा निर्धाव चेंडू. 13 धावा धाव फलकावरती. आता अजूनही पहिल्या इनिंग मधील 11 चेंडूचा खेळ बाकी आहे, 11 बॉलचा खेळ बाकी आहे. आणि मैदानामध्ये शिवम हा खेळाडू जास्त काळ जर उभा राहिला तर मोठं टार्गेट तुम्हाला पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल याही वेळा फसवलंय. जबरदस्त कमबॅक. अपील झाली आहे पंचांकडे, स्क्वेअर लेग पंचांकडे रनआउट साठी. आणि अगदी आपण जर पाहिला हा निर्णय जाईल तिसऱ्या पंचांकडे. नॅशनल स्पोर्ट्स लाईव्ह, खरं तर प्रथमतः या विभागामध्ये हे लाईव्ह चॅनल आपण पाहताय. आणि तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय गेलाय. आमचे ऑफिशियल पंच आपण या, नंदू पाटील सर, निर्णय आपण घ्या, कारण एक एक निर्णय महत्वाचा आहे. जर का इथे खेळाडू बाजला तर शिवमचा विकेट मिळेल. पॉपिंग क्रीज मध्ये हा खेळाडू रिटर्न पोहोचलाय की नाही पाहावं लागेल. खरं तर या निर्णयासाठी सर्व आवरेच्या प्रेक्षकांच्या नजरा आता आमच्या कंट्रोल रूम कडे लागल्या. रिप्ले टेलिकास्ट मध्ये पाहिलं जाईल, कारण महत्वाचा हा खेळाडू आहे, या संघाचा की फॅक्टर आहे. आणि जर का हा बाद झाला तर मात्र प्रचंड दबाव वाढेल आवरे संघावर. त्यामुळे आता खरं तर आवऱ्याच्या प्रेक्षकांनी देव पाण्यात ठेवले असतील. शिवम बाद होता कामा नये. जर का तो बाद झाला तर टेन्शन वाढेल. आणि नक्कीच दूध का दूध और पाणी का पाणी नॅशनल स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून केलं जाईल. निर्णय आपण जर पाहिला अगदी क्रुशियल राहील आणि क्लोज डिसिजन. सीमारेषा पार जर सीतेने केली नसेल तर रामायण घडलं नसतं. आणि इथे जर का सीमारेषेच्या मागे राहिला तर मात्र या शुभमला मागे जावं लागेल. बघा निर्णय अतिशय क्लोज राहील. अगदी आपण पाहताय झूम करून पाहिलं जाईल. बॉल ज्यावेळेस यष्टीपती लागला तेव्हा बॅट ग्राउंडिंग झाली आहे, परंतु लाईन क्रॉस केली कारण हे पाहिलं जाईल. तुम्हाला ऑन स्क्रीन पाहायला मिळतंय. निर्णयाला खेळाडू बाद. शिवम बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा धक्का बसला देवा ग्रुप आवरे टीमला. ज्या शिवमने चौकार षटकार लगावलाय तो मात्र चाललाय मैदानाच्या बाहेर. नीट अँड क्लीन क्वालिटी आपण पाहिलं का तर हा निर्णय जेव्हा रिप्ले टेलिकास्ट मध्ये गेला तेव्हा प्रत्येकाने पाहिला. त्यांच्या मनामध्ये कोणतीही शंका नव्हती, कारण भरपूर मागे होता. त्या ठिकाणी बॅट ग्राउंडिंग करताना कतर आवरेज संघाचा हा खेळाडू शिवम, त्याला आपण पाहताय RPL कतर उरण प्रीमियर लीग मध्ये त्याला आम्ही खेळताना पाहिलं पहिल्या दिवसामध्ये. शिवम हा खेळाडू ज्याने 6 मध्ये केल्या, तब्बल 13 नवीन खेळाडू मैदानामध्ये गेलाय. साहिल भोईर, शिवम कडून भरपूर अपेक्षा होत्या टीमला. उरण प्रीमियर लीग सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपण त्यांना खेळताना पहिल्या दिवसामध्ये पाहिलं, परंतु या मॅच मध्ये आता देवा ग्रुप संघाला धावा बनवायच्या. यावेळेस गोलंदाजी मार्कमध्ये असणारा हितेश म्हात्रे, त्याचंही कौतुक करावं लागेल. त्यांनी लगातार 2 डॉट बॉल टाकलेले आहेत. नेक्स्ट बॉल नटरंग स्टाईल फिरून मारलाय. यावेळेस डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून उंच गेलाय बॉल. अवकाशाला गवस निघालणारा हा षटकार येतोय देवा ग्रुप आवरे टीमला. असं म्हणावं लागेल, कारण डाव्या यष्टीच्या बाहेर हा बॉल होता आणि त्याच्यावरती मात्र प्रॉपर क्रिकेटिंग शॉट ज्याला म्हणता येईल. व्रिस्टला थोडं रोल केलं आणि त्यानंतर मात्र बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून पाठवलं.
सीमा पार षटकार 19 धावा धाव फलकावरती आपण येताना त्या ठिकाणी पाहत आहे. रन बनवायचे आहेत आणि इथे आपण पाहत आहे. खरं तर अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. शिवमने चांगली सुरुवात केली आणि त्याच्यानंतर आलेला साहिल तो मात्र आता आक्रमक झालाय. नेक्स्ट बॉल मिस टायमिंग आहे. फटका डीप मध्ये फिल्डर आहेत. पहिली रन पूर्ण केली. दुसऱ्या रनचा प्रयत्न नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो केला तर मात्र खेळाडू बाद होणार नाहीये. मागे ज्या चुका झाल्या तशी चूक बघा. जिथे सिंगल होती तिथे 3 धावा आल्या. टाकीगाव संघ नेमका हरला कुठे तर फिल्डिंग डिपार्टमेंटचा स्टँडर्ड तुम्हाला त्या ठिकाणी सुधारावं लागेल. आणि या षटकामध्ये मात्र आता धावा वेगाने वाढू लागलेल्या आहेत. 22 रन स्कोर कार्डमध्ये ऋषी सलामीला आलाय. आता तो पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला आलाय. सलामीवीर खेळाडू हा पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला आलाय. तब्बल 11वा बॉल फेस करण्यासाठी इनिंग मधला. कारण 1.4 चेंडूंचा खेळ संपलाय. 22 धावा स्कोर कार्डमध्ये आहेत. अजूनही या इनिंग मधील 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ऋषी हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडवरती आलाय. गोलंदाजी मार्कमध्ये हितेशला आपण पाहताय. जबरदस्त हा गोलंदाज वेगवान ते सर्रार. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. बिगिट करायचा होता परंतु इथे संपर्क नव्हता. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. आता ऑप्शन मिथून की अंकुर लास्ट ओव्हर मध्ये. अंकुरने मेडन षटक टाकलं परंतु मिथून हा एक अनुभवी गोलंदाज आहे. कारण त्याचा स्पेल मी त्याची आठवण करून देईल तुम्हाला. ब्लॉकर मध्ये बॉल टाकला. हेलिकॉप्टर लुक दिलाय. स्क्वेअर लेग मधला अंकुर भरपूर बेकार बॉल खाली. फंबल झाले. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करायचं आहे. प्रेझेन्स ऑफ माइंड. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो झाला असता डायरेक्ट तर मात्र विकेट मिळाल्याचे चान्सेस होते. परंतु 2 धावा इथे आल्या. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये देवा ग्रुप आवरे टीमला धाव फलकावरती लागल्या. 2 गडी बाद 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24. म्हण आहे आयुष्यामध्ये हार कधीच मानायची नाही. जोपर्यंत तुमच्या फोटोला हार लागत नाही तोपर्यंत तुम्ही हार मानू नका. कारण असं म्हणतात शेवटचा क्षण तुमच्या फोटोला हार लागेल तोपर्यंत तुम्ही हार मानू नका. आणि या मैदानामध्ये तुम्हाला तेच करायचं आहे. आणि अप्रतिम संगीत तुम्ही ऐकता डीजेच्या माध्यमातून. कारण गुलाबी थंडीमध्ये आता प्रेक्षक मात्र सामन्याचा आनंद घेतात. त्यांना एंटरटेनमेंट करत असताना आमचे डीजे सॅमचे सर्व ऑपरेटर साई ठाकूर त्यांचंही कौतुक करावं लागेल. कारण आमच्या आवाजाची काळजी त्यांनी घेतली रात्रभर. भरपूर चांगलं योगदान त्यांचं राहिलं. लास्ट ओव्हर मध्ये आलाय अंकुर पाटील ज्याने मेडन षटक टाकलं होतं. समोर फलंदाज त्या ठिकाणी आहे स्ट्रायकिंग एंडला साहिल कडू. यावेळी स्विंगानं मिस. जबरदस्त गोलंदाजी. अप्रतिम स्पेल त्या खेळाडूचा राहिलाय. बघा हॅम ऍक्शन गोलंदाजी. अगदी बॉल हात उंच घेतो त्यानंतर मात्र बॉल डिलिव्हर करताना त्या समोरच्या फलंदाजाला मात्र संभ्रम निर्माण होतोय. कोणत्या दिशेने बॉल येईल कोणत्या टप्प्यावरती चेंडू येईल. आणि इथे आपण जर पाहिला हा निर्धाव चेंडू. तुम्ही जितके डॉट बॉल टाकाल तेवढा प्रेशर बॅटिंग करणाऱ्या टीमवरती वाढेल. पहिला डॉट आला या षटकातला. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे या मॅच मध्ये. खरं तर सर्वात जास्त या सामन्यात चिंता आमच्या तारे संघाला आहे. बघा ते सर्वजण उभे आहेत सामना पाहत आहेत. कारण 40च्या वर धावा गेल्या तर टेन्शन वाढेल आणि 40च्या कमी आल्या तर मात्र अंतिम सामना खेळण्याची संधी मिळेल. खरं तर त्यांनाही आपण शुभेच्छा देऊया. सर्व संघांना शुभेच्छा देऊया. आणि या मॅच मध्ये आपण पाहतो 2 आले बॉल ज्यामध्ये 1च रन आली. धाव फलकावर त्याला 25. 4 चेंडूंचा खेळ बाकी. समोर फलंदाज त्या ठिकाणी आहेत ऋषी पाटील हा खेळाडू. स्टँड अँड डिस्पॅच. लॉफ केला बॉलला. पॅरल स्ट्रोक षटकार. आदिवासी दलित बहुजनांचा बुलंद आवाज जनानीला. लावा दिवा पाटलांचं नाव विमानाच्या कमानीला. तमाम आगरी कोळी कराडी भूमिपुत्रांच्या मनाने घेतला एकच ठाव. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला फक्त आणि फक्त दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेबांचंच नाव. यावेळेस आपण पाहिला
ऑन साइडला फटका खेळला प्रितेशने भरपूर वेगाने थ्रो केलाय 2 धावा या बॉलवरती आल्या फक्त आणि फक्त 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे 33 धावा धाव फलकावरती आहेत खतर अंकुरला कमबॅक करावा लागेल विकेट घ्यावे लागतील किंबहुना डॉट बॉल फेकावे लागतील जर का मोठे फटके आले तर मात्र पुढच्या इनिंगमध्ये धावांचा पाठलाग करताना कोपरोली संघावरती प्रेशर येईल 4 मध्ये दोन्ही फलंदाजाने 10 धावांचं योगदान दिलंय ऋषी आणि त्याच्या बरोबरीने साहिल दोन्ही खेळाडूंनी 10 धावांचं योगदान दिलंय 2 बॉलचा खेळ बाकी अंकुरला कमबॅक करायचा आहे धावा स्कोर करवती आहेत त्या म्हणजे 33 नेक्स्ट बॉल ऑन साइडला हा फटका फसलाय कॅच घेतली आणि इथे मात्र झेलबाज झालाय फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऋषी पाटील वेल बॅटिंग बॅटच्या स्टिकर एंडला फटका लागलाय शेवटचा बॉल बाकी आहे 33 धावा धाव फलकावरती आल्या नवीन फलंदाज मैदानामध्ये चाललाय आता साहिल कडू मगाची साहिल भोईर होता आता साहिल कडू आलाय लास्ट बॉल वरती ब्लास्ट होईल का हा एक मोठा प्रश्न आहे आणि जर खरं तर चांगला झेल त्या ठिकाणी पकडला हितेश म्हात्रे हा खेळाडू सिनियर हितेश म्हात्रे त्याने झेल पकडला शेवटचा बॉल या इनिंग मधला धावा स्कोर कार्ड वरती आहे 33 3 गडी बाद 33 नेल्सन फिगर अंतिम बॉल या ठिकाणी मग पाहिला निर्धाव टाकला टाळ्यांचा गजर होते तारा संघाकडून कारण आता यातून जो जिंकेल तो मात्र पुढचा सामना खेळेल विनोद स्पोर्ट्स जय मल्हार वाशिवली संघाकडून डेफिनेटली बाय मिळेल तारा संघाला डायरेक्ट शेवटच्या फेरीमध्ये प्रवेश त्या टीमने केला अभिनंदन टीम पण हा सामना जिंकणं तेवढंच महत्वाचं राहील दोन्ही टीमला आपण देऊया शुभेच्छा चला अवरे संघ शुभम मैदानाचा ताबा घ्या विनंती राहील वेळ कमी आपल्याकडे आणि त्यानंतर मी चरणच्या टीमला विनंती करेल आपण लवकर मैदान सोडा आणि आपली पहिली जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करा अप्रतिम मॅच 33-34 टार्गेट मैदानामध्ये सेट केलंय 34 रन तुम्हाला करायचे आहेत देवा ग्रुप अवरे संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना आपण पुढच्या सत्राकडे जाऊया ऐकूया पुढचा आवाज विजयजी शिवकर दादा यांच्याकडे आपण बघूया की तारा संघ हा थोडासा जल्लोष करताना आपल्याला पाहायला मिळते कारण अर्थातच त्यांचा हाय स्कोरिंग सामना आपल्याला पाहायला मिळाला निश्चितच त्यांना पुढच्या सामन्यामध्ये बाय मिळणार आहे तर आता कोपरोली संघाने जर 33 काढले 34 ला विना कंपल्सरी चेसिंग आणि 33 वर यांनी चक्का मारला तर 39 रन त्यांच्या पण झाले ना आणि यांचा जर 40 लाच विन होता यांना 40 ला विन होता यांनी 29 काढले यांचा हाय स्कोर पकडला जाईल की निश्चितच सलामीची जोडी मैदानात आपल्याला हजर होताना दिसते चरण आणि प्रितेश बघायचं आहे 34 धावांचं आव्हान 18 चेंडू 34 धावा 18 चेंडू समीकरण तसं कठीणही नाहीये आणि महागडही नाहीये पंचांना विनंती असेल
आपण त्वरित सामन्याला सुरुवात करून घ्यायची आहे. याच्या पुढे आणखीनही सामने बाकी आहेत. आत्ता मला वाटतं घड्याळामध्ये 2:15 वाजलेले आहेत. रात्रीचे 2:15 वाजलेले आहेत. हा सामना आपल्याला 2:30 वाजता बरोबर संपवायचा आहे. 3 षटक 15 मिनिट आपल्याकडे असणार आहेत आणि पुरेपूर टायमिंग आपण लक्षात ठेवून सामन्याला सुरुवात करायची आहे. राईट मोर्द मारा करणार आहे. राईट ओर्दी मारा पूर्वेश पाटील देवा ग्रुप आवरेच्या वतीनं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं पहिलं षटक घेऊन येत आहे. 34 धावांचं आव्हान डिपेंड करण्यासाठी मैदानात उतरलेला हा आवरे संघ पाहायचा आहे. दरम्यान स्ट्राईक साठी सामना चालू होण्याचा संकेत आम्हाला पंचांकडून आलेला आहे आणि सामन्याला सुरुवात होते. स्ट्राईक फलंदाज आहे चरण आणि नॉट साठी आहे प्रितेश म्हात्रे, चरण म्हात्रे. पाहूया 34 धावांचं आव्हान कशा प्रकारे पार करतोय तो. पुन्हा येणकडनं सुरुवात गोलंदाज पूर्वेश आणि हा सुरेख पद्धतीचा चेंडू खेळून काढलाय. लॉंगांच्या दिशेने 1 धाव पूर्ण करतायत. तत्पूर्वी 1 धावेवर समाधान मानावं लागतंय. संघाच्या 1 या धावसंख्येनं श्रीकृष्ण होता आपल्याला दिसतोय आणि हा पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवर 1 धाव. 17 चेंडू 33 धावा बघायचं आहे. पूर्वेश आणि हा सूर्य पद्धतीचा चेंडू लॉपच्या दिशेने कट केला. 1 धाव पूर्ण होत आहे आणि चौकार. या चौकार डीजे मास्टर. पाहूया या चौकारानंतर संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडताना दिसतोय. संघ पसते 5च्या घरामध्ये 2 चेंडूंचा खेळ वाजवी खेळ आपल्याला संपताना दिसतोय. 2 चेंडूंच्या खेळीनंतर 5 धावा फलकावर लागतात पुन्हा एकदा आणि हा सूर चेंडू टोलवलाय, भिरकवलाय. षटकार. देवाशिवा मातोश्री चिरणेर धाबा आशिष यांच्याकडनं लगातार 3 चौकार, लगातार 3 षटकाराला तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज. पुन्हा एकदा थोडस दर्पण आलेला दिसतोय पूर्वेशाच्या गोलंदाजीवर. हा सुरेख पद्धतीचा चेंडू त्याच्या पाठीमागे क्षेत्ररक्षक धावते. तत्पूर्वी क्षेत्ररक्षक फील्ड करताना दिसतोय. 1 धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत आणि या 1 धावेने संघाच्या खात्यामध्ये भर पडते. संघ पोहोचतोय बिन बाद 12. 34 धावांचं माफक आव्हान म्हणावं लागेल कारण 18 चेंडूमध्ये 34 धावांचं आव्हान आपण ठेवलं होतं. त्याचा पाठलाग करताना श्री स्वामी समर्थ कोपरवली संघ एक दमदार परिस्थितीमध्ये पोहोचलेला आहे. पुन्हा एकदा पूर्वेश आपल्या गोलंदाजी मार्कवर. सुरेख चेंडू आणि अशा तऱ्हेने चरण म्हात्रे याची पारी संपुष्टात. हा सुरेख झेल डीजे
ट्रिपल चौका ट्रिपल षटका यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. साहिल नवीन फलंदाज चरण मात्र मला वाटतं काही कामगिरी आपल्या 1-2 चेंडू मध्ये 1 धाव करून परतलाय. एक महत्वाचा विकेट आपल्या खात्यामध्ये जमा करताना गोलंदाज पूर्वेश पाटील कुठेतरी कमबॅक करताना दिसतोय, कारण एक षटकार आणि एक चौकार खाल्लेला आहे आपल्या गोलंदाजीमध्ये आणि आपल्या कोठ्यातला मला वाटतं शेवटचा चेंडू असावा. आणि सामना करेल साहिल लेफ्ट हँड बॅट्समन आणि हा सुरेख पद्धतीचा चेंडू निर्धाव चेंडू आपल्याला प्रवेशाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पहिलं षटक संपतंय आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलकावर धावा लागतात 1-12. आता मात्र 22 चेंडू आणि 22 धावांचं समीकरण पाहायचं आहे. कोपरोली संघ कितपत हा टार्गेट पार करतो नाही काय बघायचं आहे आपल्याला. जर पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करायचा असेल तर निश्चितच आपल्याला या 12 चेंडूमध्ये हा 22 धावांचा टार्गेट पार करावा लागणार आहे. डेव्हिड इलेव्हनचे सर्व सहकारी आपल्याला मैदानाच्या समोरून जाताना दिसत आहेत. वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येताना दिसतोय कल्पेश ठाकूर. 22 धावांचं टार्गेट आपल्याला डिपेंड करायचं आहे. कल्पेश ठाकूर आपल्याकडे 6 चेंडूंचा खेळ असणार आहे आणि या 6 चेंडूमध्ये आपण कितपत धावा रोखणार आहात, किती विकेट मिळवणार आहात, काही क्षणातच आपल्याला हा चित्र स्पष्ट होताना दिसणार आहे. स्ट्राईक मात्र प्रितेश याच्याकडे असणार आहे. पाहूया प्रितेश हा आतापर्यंत आपल्या या खेळीमध्ये एक चौकार आणि एक षटकाराच्या साह्याने तब्बल 11 या धावसंख्येवर खेळते. आतापर्यंत त्यांनी 3 चेंडू फेस केलेले आहेत आणि तीन चेंडू मध्ये त्यांनी तब्बल 11 धावा जमवलेल्या आहेत. पुन्हा एकदा प्रितेश, तोच प्रितेश आपला 22 धावांचा पाठलाग करायचा आहे त्याला. अजूनही 22 धावा जमवायच्या आहेत. 12 चेंडू 22 धावा, 22 धावा 12 चेंडू. खेळ ताबडतोब चालू करायचा आहे. आपल्याला टार्गेट दिलेला आहे, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. हा सुरेख पद्धतीने चेंडू टोळावलाय. नोमॅन्स लँड मध्ये आपल्याला हा चेंडू पडताना दिसतोय. एकदा पुन्हा थोडस मिसफिल्ड होताना दिसतोय, खराब क्षेत्ररक्षण होताना दिसतोय. तत्पूर्वी दोन्ही फलंदाज मात्र 2 धावा पूर्ण करतायत आणि आता मात्र 11 चेंडू मध्ये 20 धावांची गरज श्री स्वामी समर्थ कोपरवली संघासाठी. हॅलो विजय सर, थांबवतो 2 मिनिटं तुम्हाला. तर आमच्या दर्दी प्रेक्षक वर्गाला सुद्धा एक सुवर्ण संधी असेल. सीमारेषा बाहेर जर तुम्ही झेल पकडलात कार्बन कमळ कॅच तर आयोजकांकडून तुम्हाला तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. निश्चितच आयोजकांच्या वतीनं हे कॅश प्राइज लावण्यात आले, परंतु ही पब्लिक गेली. सामने संपत आल्यानंतर त्यांचा आता मला वाटतं बक्षीस चालू झालेलं आहे. काहीतरी सामन्यामध्ये ट्विट आणण्याचा प्रयत्न आहे आणि हा सुंदर सुंदर कॅच सुटलेला आहे. पार चेंडू केलेला आणि या षटकारानंतर थोडस नवजीवन निर्माण तयार केलेला आहे आपल्या कोठ्यामध्ये. 10 चेंडू मध्ये आता मात्र 14 धावांचं समीकरण कुठेतरी जवळ येताना दिसतोय. तेवढं दबाव आपल्याला मला वाटतं देवा ग्रुपच्या गोलंदाजांवर. वा, सुरेख पद्धतीचा चेंडू लांगांच्या दिशेने खेळलाय. निश्चित 1 धाव मिळणार आहे. तत्पूर्वी संघाच्या खात्यामध्ये भर पडतोय. संघ बसतोय 1-21 घरामध्ये. 9 चेंडू 13 धावा. पाहायचं समीकरण अतिशय समीप आलेलं आहे. 9 चेंडू आणि 13 धावा. जवळजवळ या 9 चेंडू मध्ये एखादा जर मोठा फटका आला तर निश्चितच कोपरोली संघ हा पुढच्या सामन्यामध्ये दाखल होऊ शकतो.
त्यागी मला असं वाटतं की ह्या नाईटच्या मॅचेस ज्या आहेत त्याच्यामध्ये हातखंडा असावा तो कोपरोली संघाचा, कारण बारापाडाचा संघ त्यांना स्वप्नात दिसत आहेत. कोपरोलीचा संघ की लगातार 4 वर्ष नाईटच्या मॅचेस मध्ये पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावत आहे कोपरोली संघ. आणि आता पाहूया त्याच्याच पुनरावृत्ती आपल्याला होताना दिसते का बघायचं. हा चौकार जातोय, हा निश्चितच चौकार. आणि आता मात्र थोडासा टाइम आहे पाणी काढायला. आपल्याकडे मला वाटतं 4 वाजता नळ येतात सकाळी. बघूया पुन्हा एकदा. आणि हा जोरदार फटका मारण्याच्या नादात हा बीट झालेला आहे फलंदाज साहिल. आणि हा निर्धाव चेंडू जातो. निर्धाव चेंडू नंतर संघाची धावसंख्या मात्र स्थिरावली आहे. 7 चेंडू मध्ये 9 धावांची गरज आहे. समीकरण अजूनही थोडस समीप आलेलं आहे. संघाची धावसंख्या फळकावर लागते 1-25. पहिल्या आपल्या वैयक्तिक पहिल्या षटकामधला हा शेवटचा चेंडू म्हणजे सांघिक दुसरं षटक, संघाचं दुसरं षटक आणि वैयक्तिक पहिल्या षटकातला आपला हा शेवटचा चेंडू फेकण्यासाठी कल्पेश ठाकूर. हो, थोडासा ऑफ स्टंपवर टाकलेला चेंडू पंचाने स्वैर घोषित केलाय. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडतोय आणि संघाला पोहोचवतोय 26च्या घरात. 7 चेंडू 8 धावा. आता समीकरण मात्र जवळजवळ 50-50 पर्यंत आलेला आहे. बघायचं आहे. सुंदर चेंडू आणि शेवटचा हा गोड चेंडू त्याने फेकलाय कल्पेश ठाकूर याने. आता मात्र 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. 6 चेंडू 8 धावा. अजूनही सामन्यामध्ये ट्विट निर्माण केलेली आहे, रंगत भरलेली आहे. हा धडकी भरणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. तेवढाच वाखाणण्या जोगे फलंदाज गोलंदाज आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. आता ही प्रतीक जो संघाचा संघनायक आहे प्रितेश, हा संघाचा संघनायक आपल्या या खेळामध्ये त्यांनी 2 षटकार 1 चौकार ठोकलेला आहे. 1 दुहेरी 2 एकेरी धावा अशा जमवलेल्या आहेत आणि संघाला महत्वाच्या स्टेप मध्ये त्यांनी पोहोचवलेला आहे. 6 चेंडू मध्ये तब्बल त्यांनी 20 धावा पटकावलेल्या आहेत. 6 चेंडू मध्ये 20 धावा. तुझा आणि माझा स्पीडअप करायचा आहे. हॅलो, कारण अद्याप आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत, अतिरिक्त सामने असतील. आवरे संघाने हा 6 चेंडू फक्त आणि फक्त 2 मिनिटांमध्ये फेकायचे आहेत. पंचांना विनंती असेल 2 मिनिटांमध्ये 6 चेंडू फेकायचे आहेत. वैयक्तिक पहिलं संघाचं 3रं षटक घेऊन येतोय गोलंदाज शिवम पाटील. जो शिवम चमकला होता फलंदाजीमध्ये तोच शिवम आपल्याला आता या गोलंदाजीमध्ये बघतोय. सुरेख चेंडू. 5 चेंडू 8 धावा. 8 धावा 5 चेंडू. समीकरण कुठेतरी बिघडतोय बघायचं आहे. पण तेवढ्या ताकदीचा फलंदाज प्रितेश मात्र फलंदाजीसाठी जाग्यावर तळ ठोकून उभा आहे. त्याच्या समोर साहिल तेवढ्या ताकदीचा हा सुद्धा फलंदाज आहे. परंतु बघायचं तेवढ्या ताकदीची गोलंदाजी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते शुभमेच्या माध्यमातून. हा पुन्हा जोरदार अपील आणि हा बॉल त्रिफळाची प्रितेशाची पारी संपुष्टात. वैयक्तिक 20 या धावसंख्येवर बोर्डच्या स्वरूपात बाद होता. झटका बसतोय. सोडली
सुद्धा हुशार आहेत. सून आल्यावर सांगतात तू बाबा तू वेगळी जा, मी एकटी बरी आहे. 4 चेंडू 8 धावा असं समीकरण आहे. पाहूया प्रितेश म्हात्रे, हितेश म्हात्रे मैदानात हजर होताना दिसते. तोच हितेश म्हात्रे पहिल्या सामन्यामध्ये तब्बल 6 चेंडू निर्धाव खेळला होता आणि आपली विकेट गमावून बसला होता. तोच हितेश म्हात्रे आपल्याला आता पाहायला मिळते. त्याच्यावर एक दडपण असेल. 4 चेंडू मध्ये 8 धावा जमवायचे आहेत. जय. पुन्हा एकदा शिवम आपल्या गोलंदाजी मार्कवर पुन्हा एंड कडनं मारा करणार आहे. 10-12 पावलांचा रन. पंचांच्या डाव्या बाजूने चेंडू हितेशसाठी फेकणार आहे. सुरेख पंडितचे चेंडू टोलावले परंतु तत्पूर्वी तेवढं चांगलं शतक होताना दिसते. 2 रन घेतात केला बघूया आणि हा गळी बाद होताना दिसते. हा ना करताना साहिल याने मात्र आपला विकेट गमावलाय. डीजे मी आता हा देवा या ग्रुप आवरे हा संघ पाहतोय, पण माझ्या माहितीमध्ये भोलानाथ आवरे हा सुद्धा एक संघ नावाजलेला होता. त्याच्यानंतर तिरंगा सुद्धा हा त्यांच्या खेळातला एक खेळाडू होता, तो दिवंगत झाला आहे. तर त्याच्या नावाने सुद्धा हा एक सामना ते खेळले होते. पण आता देवा ग्रुप मला वाटतं पाहूया भोलेनाथ त्यांच्या नवसाला पावते की नाही ते बघायचं आहे. निश्चितच अशा तऱ्हेने आता थोडस दडपण येताना दिसतोय. मला वाटतं 3 चेंडू मध्ये 7 धावांची गरज असेल. 3 चेंडू 7 धावांचं समीकरण पाहूया कितपत हा शिवम हा डिपेंड करतो का बघायचं आहे. नवीन हितेश म्हात्रे, मला वाटतं हितेश म्हात्रे दोन्ही असावेत, ज्युनियर आणि सिनियर. दोन्ही हितेश आहेत. पुन्हा एकदा शिवम आपल्या गोलंदाजी मार्कवर. 3 चेंडू 7 धावा. जोरदार काय नमुना असेल शतरक्षकाचा. अतिशय सुंदररित्या त्यांनी चेंडू फील्ड केला. तेवढ्या ताकदीने तो चेंडू फेकलाय. तत्पूर्वी दोन्ही फलंदाज मात्र 3 धावा पूर्ण करतायत आणि या 3 धावेनंतर कुठंतरी या सामन्यामध्ये थोडंसं रंगत भरलेली आहे. कारण आता पुढच्या 2 चेंडूमध्ये त्यांना तब्बल 4 धावांची गरज आहे. 2 चेंडू 4 धावांचं समीकरण आणि आता मात्र सिनियर हितेश म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया जो पहिल्या सामन्यामध्ये ज्याने 7 चेंडू डॉट खेळले आणि आपली विकेट गमावून बसला होता तोच हितेश म्हात्रे आता फलंदाजीसाठी आपल्याला स्ट्राईकला दिसणार आहे. नॉर्थसाठी हितेश म्हात्रे ज्युनियर याने आता पहिला चेंडू खेळलाय. 3 धावा काढलेल्या आहेत. बघायचं आहे समीकरण कुठपर्यंत पार होते. शिवम याच्यावर पुढचा चेंडू कसा टाकायचा, कोणत्या पद्धतीने फेकायचा, किती वेगवान फेकायचा आणि कोणत्या पद्धतीने एक चेंडू खेळायचा हे हितेश म्हात्रेच्या मनामध्ये कुठेतरी वादळ निर्माण झाला असेल. पुन्हा एकदा आणि हा जोरदार अपील, परंतु आत्मविश्वास कमी असल्या कारणानं पंचांनी ते अपील फेटाळलंय. परंतु त्याचा फायदा मात्र झालाय की हा निर्धाव चेंडू पडताना दिसतोय आणि हा शेवटच्या चेंडूमध्ये 4 धावांची गरज फक्त एक चेंडू 4 धावा, 4 धावा 1 चेंडू. आता मात्र शिवम कुठेतरी कमबॅक करताना दिसतो आणि हितेश मात्र आजच्या दिवसामध्ये फ्लॉप होताना दिसतोय. मी अजूनही हितेश म्हात्रेला ह्या परिस्थितीत कधीही खेळताना पाहिला नाही की ज्याने 7 चेंडू खेळून विकेट गमावलाय. 1 बॉल 4 धावा जरी पटकावले तरी 1000 रुपयाचं पारितोषिक. मातोश्री धावा चिरणे यांच्या संयोजनाने आता मात्र हितेश फ्लॉप होतो.
गोलंदाजाचा ज्याने शेवटचा षटक हाताळलंय, ज्या षटकामध्ये त्याला फक्त आणि फक्त 8 धावा द्यावायच्या होत्या, फक्त आणि फक्त 6 चेंडूमध्ये त्यांनी 4च धावा दिल्यात. आणि अशा त्या गोलंदाजीचं शिवमचं स्वागत करूया आपल्या